तर विजय वडेट्टीवारांची ही टीका उज्ज्वल निकमांनी खोडून काढलेली आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी अतिरेक्यांची वकीलपत्र घेतलेली आहेत। 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एका अभिनेत्याला वाचवण्याचा देखील प्रयत्न झालाय। माझ्याकडे आणखी बरीच माहिती आहे, असा पलटवार निकम यांनी केलाय। आपल्यासोबत स्वतः उज्ज्वल निकम जे आहेत। सर काय सांगाल, विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी थेट आक्षेप घेतलाय की तुमचीच नेमकी का म्हणजे नियुक्ती करण्यात आली? विरोधी पक्षनेत्यांची किती काळजी आहे हे या भाष्यावरून स्पष्ट होतं। जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नसलं तरी बेछूट आणि बेताल आरोप करण्याकरता हे प्रसिद्ध आहेत। करकरेंचा मृत्यू हा 26/11 मध्ये दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि अबू इस्माईल यांनी ज्या गोळीबारात झाला होता असं सर्वोच्च न्यायालयाने निक्षून म्हटल्यानंतर देखील त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत। परंतु आज ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून याच्यात राजकारण आणू इच्छितात, ही अत्यंत दुर्दैवी आहे। त्यांनी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढली, भाजपकडून निवडणूक लढलेले आहेत, ते भाजपचे पदाधिकारी झालेले आहेत। त्यांच्याकडे केस देणं कितपत योग्य न्याय मिळेल असं वाटत नाही, कारण त्या शाळेला किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं देखील। त्यावेळेला केंद्रात देखील त्यांचं सरकार होतं, राज्य सरकारमध्ये सरकार होतं। त्यावेळेला 93चा बॉम्बस्फोट मी खटला चालवत होतो। त्यावेळेला त्यांच्या पक्षाचा काय आटापिटा चालला होता, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, कोणत्या अभिनेत्याला, पण मी दबलो। मी अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी माझ्यावर संस्कार आहेत, त्यामुळे मी गोष्टी सांगत नाहीत। त्यामुळे बेछूट आरोप करू नका। आरोपीच्या याच्यातील दाहकता कोणत्याही प्रकारे असं कमी करू नका। एवढंच निश्चित सांगतो की आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, काँग्रेसचा असो, भाजपाचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, तो जर आरोपी होत असेल आणि येत असेल तर निश्चितपणे पुराव्या जर असेल तर निश्चितपणे शासन कठोरात कठोर करण्याचे मी प्रयत्न करेल, याची ग्वाही देतो। आपल्यासोबत स्वतः उज्ज्वल निकम होते, त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। कॅमेरा पर्सन अजित कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।